माझा शहर प्रमुखावरती आरोप आहे. हा शहर प्रमुखांनी कमर्शियल केलाय पक्ष. आज मला सांगा, हडपसर म्हणजे तुम्हाला तिथं 5 हे पाहिजे तुम्हाला उमेदवार, 6 उमेदवार. मग पुणे शहरामध्ये काय ठेवणार आम्हाला? बरं, यांनी जे कार्य नाही, मी सांगतो, मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा, पण मी इलेक्शन लढवणार नाही. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. ह्यांच्यासाठी मी आलेलो आहे. जे शहर प्रमुख आहेत प्रमोद नाना भानगिरे यांनी परत एकदा सांगतो कमर्शियल केलेला आहे पक्ष. माझी 6 महिन्यापूर्वी मागणी होती की ह्या माणसाला पदावरनं काढा म्हणून. परस्पर हा माणूस भाजप बरोबर मिटिंग केलेली आहे, परस्पर तिकीट ठरवलेली आहे. मग तुम्हाला तो देखावा तुम्ही जो केला होता पक्ष कार्यालयामध्ये फॉर्म भरायचा, तो कशासाठी केला होता? 400-500 लोकांनी, 1 मिनिट, 400-500 लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि 11 जणांच्या जागेवरती तुम्ही डिक्लेअर करताय. आम्ही मूर्ख आहे का आम्ही इथं? आणि तुम्ही तुमच्या घरात जर तुम्ही 3-3 तिकडे देत असतील आणि ह्यांनी जे रात्रंदिवस आंदोलन केलेले, तुमच्या घरातले लोक आणायचे ना आंदोलनाला. आम्ही मूर्ख आहे का तुम्हाला दिसतो इथं? एक लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सांगतो, पुणे शहरातले जे नेते मंडळी आहेत ना, तुमच्या गाड्या रोडवर फिरून देणार नाही आम्ही. आज बंडखोरीचा प्रश्नच येत नाहीये. शिवसैनिक ही लोक का आम्ही बंडखोरी करू? यांना आकडून द्या, यांना पक्षातून काढून टाका. यांनी अन्याय केलाय. जे नेते मंडळी आहेत ज्यांनी, एक मिनिट ऐका, आहे ना, मला सांगा, विजय बाप्पू शिवतरे ग्रामीण मध्ये, पुणे शहराचा काय संबंध? पुणे शहरातलं काय माहितीये त्यांना? काय पदाधिकारींचं नावं माहित नाही? 1 मिनिट, ज्यांनी अहवाल दिलेत ना, फेकलेत असे अहवाल, हे अहवाल, हे तुम्ही ही मुलाखत घेता का? आमची खच्चीकरण लावलं का आमचं तुम्ही? एक लक्षात ठेवा, जर शिवसैनिकांवरती अन्याय झाला ना, एक गाडी रोडवर फिरून देणार, हा आमचा शब्द आहे. तक्रार तुम्ही शिंदे साहेबांकडे, अहो, आम्ही सगळी तक्रार तिथपर्यंत आम्हाला पोहोचून देत नाहीये. जरी आम्ही जर तक्रार केली तर हे वेगळा मेसेज देत आहेत, हे असं करतात, हे तसं करतात. तुम्ही काय करतायत? प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही प्रेस घेता का? पक्ष कार्यालय कशासाठी केलंय? कमर्शियल केलं का ते पक्ष कार्यालय तुम्ही? आता सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं सगळीकडे सांगणं वेगळं, प्रत्यक्षात आणणं वेगळं. मग ही लोक कशाला आलेली आहेत? यांना काम धंदे नाहीयेत? सकाळी 8 वाजता जमले ती लोक. म्हणजे जे धनाढ्य त्यांनाच फक्त तिकीट यांनाच तिकीट दिलं जातं चाललंय. तुमच्याच नेत्याला धनाढ्य फक्त त्यांनाच तिकीट मिळतात. इथे सकाळपासून पोलीस बंदोबस्त आहे. तुमच्याच नेत्याला तुमच्यासोबत भेटण्यासाठी एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादा नेता चुकीचं काम करतो ना, तेव्हा हा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. चांगलं काम करा, आनंदाने भेटू, आम्ही पाया पडू तुमच्या, आम्ही नेते म्हणून आम्ही तुमचं स्वागत करू. पण तुम्ही जर पक्ष कमर्शियल करत असेल आणि कार्यकर्त्यांना जर दावणीला बांधत असेल तर याचा परिणाम भोगायला तयार राहा. कमर्शियल केलं.